निदर्शनं आंदोलन युवा सेनेच्या माध्यमातून होत आहे. आज पुतळ्याचं दहन देखील करण्यात आलेलं आहे. आज संपूर्ण देशानेच पाहिलेलं आहे की काल संजय राऊतांनी काय ट्विट केलेलं. त्यांनी या देशातील सर्व सक्षम तरुणांबद्दल जे निषेधार्थ वक्तव्य केलं त्याचा आमच्या युवा सेनेच्या संपूर्ण टीमच्या वतीने त्यांचा निषेध आहे. आज या देशातला तरुण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रगतीने आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रेरणेने मोठ्या प्रमाणात सक्षम होत आहे. आज हे सगळं जे तरुणांसाठी सक्षम जे प्लॅटफॉर्म्स उघडलेत त्याच्याने आज सर्वच तरुण मोठ्या क्षमतेने आणि मोठ्या धैर्याने खूप मोठ्या मेहनतीने देशाचं नाव विविध क्षेत्रामध्ये मोठ्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न करत. अशा तरुणांबद्दल या संजय राऊतांनी बोलणं हे एकदम निषेधार्थ आहे आणि त्याचा तीव्र निषेध आम्ही युवा सेनेच्या वतीने करत आहोत. संजय राउत इनके खिलाफ आंदोलन किया जा रहा है, क्या कहेंगे आप? संजय राउत जी पूरे देश के युवाओं के बदल जो निषेधार्थ उनने वक्तव्य किया है वो एकदम निंदनीय है. आज ये देश का युवा बहुत विविध क्षेत्रों में बहुत मेहनत से अपना नाम, देश का नाम पूरे दुनिया में लेके जा रहा है. ऐसे युवाओं के बदल बारे में उनका ये वक्तव्य करना बहुत निंदनीय है. उसका निषेध हम युवा सेना के वती से बहुत तीव्र ताकत से कर रहे हैं. क्या मांग रहेगी आपकी अगली भूमिका क्या रहेगी? संजय राऊतांनी हे जे वक्तव्य केलं आहे, जसं तुम्ही वाचाल की आम्ही युवा सेनेच्या वतीने जो बॅनर लावला आहे त्याच्यात आम्ही लिहिलेलं आहे संजय राऊतांना त्यांच्या पक्षाच्या युवा आघाडीवर त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उद्भवलेलं आहे. त्याकरिता ते सर्व युवकांना त्यांच्या युवा आघाडीसारखं समजत आहेत. तर आमच्या युवा सेनेच्या वतीने संजय राऊतांना एक सांगू इच्छितो की या देशातला तरुण हा मोठा मेहनती आहे, मोठा संयमी आहे आणि मोठे पराक्रम करण्याचं त्याला धैर्य आहे. अशा तरुणांबद्दल बोलणं त्यांच्या युवा आघाडीतल्या एका तरुणाबद्दल आणि बाकीच्या देशातील तरुण हे त्याच्यात फरक आहे. त्यांना आज अख्ख्या देशाला माहिती आहे त्यांच्या युवा आघाडींनी पूर्वीच्या काळात केलेले कांड, त्यांनी केलेले बाकीचे सगळे त्यांच्या कृत्य हे अख्ख्या देशाने बघितले. म्हणून त्यांनी कुठल्याच युवकाला त्यांच्या युवा पिढीशी, युवा आघाडीशी जोडू नये. त्यांनी जो हा केलेला वक्तव्य आहे तो एकदम निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे. त्याचा आमच्या सर्व देशातील युवकांच्या वतीने त्याचा आम्ही निषेध करत आहोत. युवा सेनेच्या वतीने निषेध करत आहोत. आज आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून आज आम्ही सर्व युवा एकत्र जे सक्षम झाले आहोत. आज आपल्या देशाचं प्रतिनिधित्व खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या वतीने संपूर्ण जगात जात आहे. अशा युवकांना प्रेरित आम्ही आहोत आणि अशा खासदारांना, अशा युवकांकडे आम्ही प्रेरित होऊन आज आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून खालती काम करत आहोत. या सगळ्यांना आम्ही प्रेरित होऊन जे काम केलेलं आहे तेच आणि पक्ष संघटना जी आमची शिवसेना वाढलेली आहे त्या संघटनेला मला वाटतं संजय राऊतांच्या पोटात दुखत असेल म्हणून त्यांनी हे असं आक्षेपार्ह वक्तव्य संपूर्ण देशातल्या तरुणांना केलेलं आहे. कारण एकही देशातला तरुण आज त्यांच्या पाठीशी नाही आहे हे ह्याच्यातनं दिसून येतं. संजय राउत बड़वा है, संजय राउत बड़वा है, संजय राउत बड़वा है. जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. संजय राउत बड़वा है, संजय राउत बड़वा है. अरे या बडव्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे या भोंग्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. शिवसेना जिंदाबाद, युवा सेना जिंदाबाद. सर, आज संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन आपण छेडलेलं आहे, पुतळा देखील जाळलेला आहे. काय नेमकं आक्षेप आपण म्हणतो? जसं काल संजय राऊतांनी आपल्या ट्विटवर संपूर्ण देशातील तरुणांना जे आक्षेपार्ह विधान तरुणांबद्दल केलेलं आहे ते एकदम निंदनीय आहे आणि त्याचा निषेध आम्ही सर्व युवा सेना या महाराष्ट्रातील युवा पिढी त्या एक मोठ्या तीव्रतेने करत आहोत. बॅनरच्या माध्यमातून काय मेसेज देण्यात आला? बॅनरच्या माध्यमातून आम्ही संजय राऊतांना एवढाच एक आम्हाला मेसेज द्यायचा आहे की ते ज्या युवा आघाडीकडे बघत आहेत ती असक्षम आहे आणि ह्याचा त्यांना त्रास होत आहे.
त्यांच्या पक्षाची जी युवा आघाडी आहे ती त्यांना दिसत आहे. कुठेच ते लोक पक्षवाढीचं किंवा सक्षमतेचं काम करू शकत नाही आहेत. आणि जी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची युवा सेना आहे ती मोठ्या सक्षमरित्या त्यांच्या नेतृत्वात सक्षमरित्या वाढत आहेत, पक्षवाढीचं काम करत आहेत, लोकसंघटनेचं सामाजिक काम करत आहेत. आज आम्ही सर्वच युवा माननीय डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करत आहोत. ते आज असा युवाचा आम्ही प्रेरणा घेत आहोत जो आपल्या देशाच्या वतीने संपूर्ण जगात आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी फिरत आहे. अशा युवकांचं आम्ही प्रेरणा घेत आहोत. त्यांच्या युवा आघाडीची प्रेरणा त्यांच्याच युवकांना हे नसेल, मान्य नसेल म्हणून असं वक्तव्य. आणि मला नक्कीच असं वाटतं की संजय राऊतांना त्यांच्या युवा आघाडीचं क्षमता ही जाणवलेली असेल की हे काहीच कामाचे नाहीत म्हणून त्या संपूर्ण देशाच्या तरुणांना त्याच्यात मोजत आहेत. पण हा देशातला तरुण हा सक्षम आहे, हा एकदम स्वावलंबी आहे आणि मोठे पराक्रम करण्यासाठी घडलेला आहे. आज कित्येक तरुण विविध क्षेत्रांमध्ये आपल्या देशाचं नाव विविध स्तरावर करत आहेत. अशा तरुणांना आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वतीने, महाराष्ट्र राज्यातून माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने प्रोत्साहन दिलं जातं, त्यांना प्रगतीसाठी हातभार लावला जातो. अशा संघटने आम्ही युवक प्रेरित आहोत आणि म्हणून आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत. ना की असं फालतूचं निषेधार्थ वक्तव्य करून तरुणांना, आजच्या नवीन तरुणांना कमी लेखण्याचं काम हे संजय राऊतांचा आम्ही म्हणून निषेध करत आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.